नमस्कार, पॅरेंटिंग वर्ल्ड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुलांविषयीच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे मुलांना शिस्त कशी लावायची। अर्थातच आपण 4 ते 11 या वयोगटातील मुलांबद्दल बोलत आहोत। या वयोगटातील मुलांचे जे रोल मॉडेल असतात ते त्यांचे पालक असतात, त्यांचे आई वडील असतात, म्हणजे आपण असतो। 90% गुण हे आई वडिलांकडून मिळत असतात। त्यामुळे मुलांना जर शिस्त लावायची असेल तर अर्थातच आई वडिलांनी म्हणजे आपण शिस्तीत राहणे खूप आवश्यक आहे। महत्त्वाच्या 5 शिस्त आहे, त्या जर आपण आपल्या मुलांना लावल्या, आपल्या मुलांचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल, एक चांगलं व्यक्तिमत्व तयार होण्यास मदत होईल। अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या पॅरेंटिंग वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। सगळ्यात महत्त्वाच्या 5 शिस्त आहे। पहिली शिस्त आहे नियम पाळणे। नियम पाळण्याची शिस्त जर आपण मुलांना लावली तर ती मुलांना खूप पुढे घेऊन जाईल। सर्व सदस्यांनी एकत्र बसायचं आहे, त्यामध्ये अगदी मुलांचा सुद्धा सहभाग असला पाहिजे। काही नियम ठरवायचे आणि ते नियम कसे पाळायचे ते सर्वांना समजून सांगायचं आणि जर नियम मोडले तर त्यामध्ये छोट्या छोट्या पनिशमेंट ठेवायच्या आणि आपण सुद्धा पालकांनी सुद्धा जर नियम ब्रेक केले तर आपण सुद्धा ती पनिशमेंट ॲक्सेप्ट करायची। आपण नियम पाळणारे उदाहरण बनायचं आहे, म्हणजे मुलांना दिसलं पाहिजे की आई वडील सुद्धा नियम पाळत आहे। उदाहरणार्थ वेळेत उठणे, वेळेत झोपणे, नॉर्मल टोनमध्ये बोलणे, स्वतःची कामं स्वतः करणे, हे नियम जर आपण स्वतः पाळले तर मुलं सुद्धा ते पाळायला लागतील। त्यानंतर दुसरी महत्त्वाची शिस्त आहे वेळेचे पालन करण्याची शिस्त। बघा, वेळ खूप महत्त्वाची असते। आपण मुलांना एक टाइम टेबल आखून द्यायचा आहे। मुलांनी अभ्यास किती वेळ करायचा, मुलांनी खेळायचं किती वेळ, टीव्ही किती वेळ बघायचा, त्यांना एक वेळेचं नियोजन आखून द्यायचं आहे आणि त्या त्या वेळेमध्ये ते त्यांची ती कामं करतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। मुलांना वेळेचं महत्त्व कळेल आणि भविष्यामध्ये ते वेळेचा दुरुपयोग टाळतील। त्यानंतर तिसरी महत्त्वाची शिस्त आहे संवादाची शिस्त। म्हणजे ऐकायचं कसं, बोलायचं कसं, कोणी काही विचारल्यानंतर, कोणी काही बोलल्यानंतर त्याला रिस्पॉन्ड करायचं की रिॲक्ट करायचं, या सर्व गोष्टी आपल्याला या सर्व गोष्टी संवादामध्ये येतात आणि तो संवाद कसा साधायचा याची सुद्धा एक शिस्त असते, ते आपण मुलांना लावली पाहिजे। या संवादाच्या शिस्तमध्ये आपण मुलांना नेहमी बोलकं ठेवलं पाहिजे। म्हणजे आपण त्यांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले पाहिजे की आज तुझ्या शाळेमध्ये काय झालं, म्हणजे दिवसभरात शाळेमध्ये काय झालं याचा घटनाक्रम ते तुम्हाला सांगतील, त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्यांच्या मनात काय चाललं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेल। त्यानंतर मुलांचं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे। समजा उदाहरणार्थ एखादं मूल शाळेतून जेव्हा घरी येतं तेव्हा ते दरवाजातूनच सांगतं की आई आज शाळेच्या बाहेर झाडाखाली काय झालं ते सांगू। आई काय म्हणते, लगेच शूज काढ, घरात ये आणि तुझं स्कूल बॅग नीट ठेव बरं आधी। नंतर ते मूल घरात येतं, स्कूल बॅग नीट ठेवतं, परत सांगायला लागतं आई आज शाळेच्या बाहेर झाडाखाली काय झालं ते सांगू। परत आई म्हणते की बाळा आतमध्ये जा, फ्रेश हो, कपडे बदल। ते परत आतमध्ये जातं, फ्रेश होतं, कपडे बदलतं। त्यानंतर ते परत आईला सांगायला लागतं आई आज त्या बाहेर झाडाखाली काय झालं ते सांगू। परत आई ऐकून घेत नाही आणि आई त्याला सांगते लगेच जेवण कर आणि आराम कर बरं आधी। ते मूल जेवण करायला लागतं। ते जेवण झाल्यानंतर आराम करायला जायच्या आधी परत आईला सांगायचा प्रयत्न करते, पण आईला मोबाईलवर कॉल आलेला असतो किंवा आई मोबाईलमध्ये बिझी झालेली असते आणि आई त्याला मुलाला लगेच आराम करायला सांगते। ते मूल आराम करून उठेपर्यंत त्याच्या डोक्यातला तो विषय निघून गेलेला असतो। तर आपल्याला हे टाळायचं आहे। मुलांच्या भावना आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्यांचं संपूर्ण ऐकून घ्यायचं आहे। कदाचित शाळेबाहेर त्या झाडाखाली काहीतरी विचित्र सुद्धा घडलेलं असू शकतं की जे आपल्या मुलाच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं। त्या मुलांच्या बोलण्यांमधून त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न सुद्धा ते मांडत असतात। संवादाच्या शिस्तीमध्ये परत एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जेव्हा मुलं चुका करतात तेव्हा आपल्याला शांत राहायचं आहे। त्या चुका का झाल्या त्याचा शोध घ्यायचा आहे। त्या चुका अनावधानाने झाल्या आहे की मुद्दामून झाल्या आहे
ते आपल्याला पहिले बघावं लागेल. जर अनावधानाने झालेला असेल तर मुलं प्रचंड भेदरलेली असतात. त्यांना असं वाटते की आई आता आपल्याला रागावणार, मारणार. तर अशा वेळी आपल्याला मुलांना धीर द्यायचा आहे. आणि जर त्या चुका मुद्दामून झाल्या असेल तर आपल्याला मुलांना समजून सांगायचं आहे की असं करायचं नसतं, किंवा पुढच्या वेळेला असं जर झालं तर मला आवडणार नाही, अशा पद्धतीनं त्यांना समजून सांगायचं असतं. निर्णय घेण्याची शिस्त, त्यांना छोटे छोटे निर्णय घेण्याची शिस्त लावणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी काय होतं की त्यांच्या लेवलवरचे जे डिसिजन असतात ते त्यांना घेऊ द्यायचे असतात, किंवा हे डिसिजन घेताना आपण त्यांना पर्यायसुद्धा देऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला पिंक ड्रेस घालायचा असेल, गुलाबी ड्रेस घालायचा असेल आणि त्याने म्हटलं की मला गुलाबी ड्रेस घालायचा आहे, परंतु जर आपल्याला तो ड्रेस त्या वेळेला घालणं योग्य वाटत नसेल तर आपण त्याला एकदम नकार न देता आपण त्याला जर पर्याय दिला की बाळा, जर तू येलो किंवा व्हाईट यामधील जर एखादा ड्रेस घातला तर कसं वाटेल, त्याला आनंद होईल. तो काय करेल, दोन याच्यामध्ये एक सिलेक्ट करेल. आपल्याला सुद्धा निर्णय घेऊ दिला जातो, याचा त्याला आनंद वाटेल. असे छोटे छोटे डिसिजन घेण्याचं जर तुम्ही त्यांना स्वातंत्र्य दिलं किंवा त्यांना पर्याय दिला, निर्णय घेण्याची जी क्षमता आहे त्यांच्यामध्ये डेव्हलप होईल आणि ते पुढे चालवून चांगले निर्णय घेतील. त्यानंतरची महत्त्वाची शिस्त आहे स्क्रीनची शिस्त. आजकाल बऱ्याच पालक लोकांची ही कंप्लेंट आहे की त्यांची मुलं जास्त टी व्ही बघतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. यावर एक रिसर्च झालेला आहे की जी मुलं जास्तीत जास्त टी व्ही आणि मोबाईल बघतात, मोबाईलवर जास्तीत जास्त वेळ घालवतात, त्या मुलांचं डोळ्यांवर तर परिणाम होतोच, त्यांचं मानसिक आरोग्यसुद्धा धोक्यात येतं. काही पालकांची तर अशी तक्रार असते की आमची मुलं मोबाईलशिवाय जेवण करत नाही. तर यावर एक खूप छान उपाय आहे. तुम्ही जर सर्वांनी तो केला तर तुमच्या मुलांचं मोबाईल बघणे, टी व्ही बघणे कमी होईल. यावर काम करण्यासाठी आपल्याला रोज 1 तास द्यायचा आहे, तो म्हणजे अर्धा तास जेवणाचा आणि अर्धा तास जेवल्यानंतरचा. जेवण करत असताना पालकांनी मुलांना सोबत बसवायचं, त्यावेळेला टी व्ही आणि मोबाईल बंद राहील असा नियम ठरवायचं आणि त्या 1 तासामध्ये पालकांनी सुद्धा मोबाईलला हात लावायचा नाही असा नियम ठरवायचा. मोबाईल सायलेंट करून ठेवायचे आणि त्या जेवणाच्या अर्धा तास आणि जेवल्यानंतरच्या अर्धा तास मुलांसोबत वेगवेगळ्या गप्पा मारायच्या. म्हणजे मुलांना विचारायचं की आज दिवसभर शाळेमध्ये काय झालेलं आहे, आज असं काय घडलं की त्यांना आनंद वाटला, किंवा त्यांनी कुठला प्रॉब्लेम फेस केला काय, अशी कुठली घटना घडली काय की त्यांनी मदत केली. त्यामुळं काय होईल, त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतील, त्यांचं आणि आपल्यामधलं बॉन्डिंग हे घट्ट होईल. आणि अशा प्रकारे एक क्वालिटी टाईम तुम्ही मुलांसोबत घालवाल आणि ते मनापासून जेवण करतील आणि मोबाईल न बघता त्यांना जेवण करायची सवय लागेल. अशा 5 प्रकारच्या शिस्त आहे ज्या मुलांना आपण लावल्या पाहिजे, तर ती मुलं नक्कीच पुढे चालून यशस्वी होतील. धन्यवाद.